मुंबई उच्च न्यायालय ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी वेबसाईट सुरू झालेली आहे. तर त्यांनी सर्वात महत्त्वाचं काय काम करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीचं फॉर्म चुकलेलं आहे, थोडी सिली मिस्टेक झालेली आहे, त्यांनी काय करायचं? तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट तर सुरू झालेली आहे, परंतु वेबसाईटवर अजून बरेच फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, पेमेंट्स करायचे राहिलेले आहेत. त्याच्यामुळं कधीही पेमेंट्स ओव्हरलोड होऊ शकते. तुम्हाला वेळ तर आज सायंकाळपर्यंत दिलेला आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिलअप करून मोकळं व्हायचं आहे. जेणेकरून जर पेमेंटची लिमिट जर संपली असेल, तर मग तुमच्यासोबत अजून तोच प्रॉब्लेम येऊ शकतो. मग त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला फॉर्म करेक्शन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी शिपाई पदाचं फॉर्म भरत असाल किंवा क्लर्क पदाचं फॉर्म भरत असाल, तर पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण जी वेबसाईट आहे ती सुरू झालेली आहे आणि या वेबसाईटमध्ये कोणत्याही प्रकारची सध्या तर भरायला अडचण निर्माण येत नाही. सुरळीत व्यवस्थित ही वेबसाईट चालत आहे. तर जो तुमचा फॉर्म आहे व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. ज्या ठिकाणी करेक्शन करायचं आहे त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या. सोबत प्रिंट काढून घ्या. दोन्ही प्रिंट, एक पेमेंटची प्रिंट आणि दुसरी फॉर्म भरल्याची प्रिंट. सर्वात महत्त्वाची जे चुका आहेत विद्यार्थ्यांच्या होऊ शकतात ते आहे तुमचं क्वालिफिकेशन्समध्ये आणि त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये चुका होऊ शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी फीज डिटेल्स आहे. बऱ्याच जणांनी 1 दिवस 2 दिवस अगोदर फीस पेमेंट केलेली आहे. तर त्या ठिकाणी रेफरन्स आय डी आहे, तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे आधार नंबर चुकीचे टाकलेले आहेत. 1 किंवा 2 आकडे या ठिकाणी चुकलेले आहेत. तर अशा वेळेस कास्ट या ठिकाणी चुकलेली आहे. तर सर्व गोष्टी तुम्हाला करेक्शन करण्यासाठी सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे. अजून तुम्हाला फॉर्मबद्दल काही अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.